हेलो स्टुडंट्स, आज आपण एक्सपेंडिचर्स अँड रिसिप्ट्स डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. सो लेक्चर नंतर नोट्स तयार करत चला. प्रत्येक लेक्चरच्या सिक्वेन्स वाइज लेक्चर आहे. लेक्चर फर्स्ट, लेक्चर सेकंड, लेक्चर थर्ड याप्रमाणे सुंदर अशा नोट्स तयार करायच्या तुम्ही सर्वांनी, आणि ह्या नोट्स तुम्हाला लाईफ टाइम उपयोगाच्या पडतील. सो लेक्चर झाल्यानंतर अवश्य तुम्ही नोट्स बनवत चला. आजचा लेक्चर आहे एक्सपेंडिचर्स अँड रिसिप्ट्स. सो सुरुवातीला आपण घेतोय एक्सपेंडिचर. सो ऍक्च्युअली देयर आर टू टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. द फर्स्ट वन इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर अँड सेकंड इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सो व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर? कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं त्यापूर्वी जाऊया आपण एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं. एक्सपेंडिचर म्हणजे काय? एक प्रकारे खर्च. आपला व्यवसाय ज्या ज्या गोष्टी खर्च करणार आहे, पेमेंट करणार आहे, तर सर्व खर्च म्हणजे एक्सपेंडिचर. आपल्या व्यवसायाचे होणारे खर्च म्हणजे एक्सपेंडिचर्स. सो एक्सपेंडिचर्स आर टू टाइप्स, कॅपिटल एक्सपेंडिचर and रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. Now capital expenditure is what? When benefits received from such expenses for long duration. Okay. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं की बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम सच एक्सपेंडिचर फॉर लॉंग ड्युरेशन. ज्या एक्सपेंडिचर्स पासून, ज्या खर्चांपासून आपल्याला दीर्घ कालावधीपर्यंत फायदा मिळत राहतो, अशा एक्सपेंडिचरला कॅपिटल एक्सपेंडिचर्स म्हणतात. आता तुम्ही म्हणाल सर एक्सपेंडिचर खर्च, त्याच्यातून फायदा कसा मिळतो? एक साधा एक्झाम्पल घ्या की आम्ही 50,000 रुपये खर्च केला, एक्सपेंडिचर केले. किती? 50,000 रुपये, 50,000. आणि ह्या 50,000 आम्ही काय परचेस केलं? फर्निचर परचेस केलं. ओके. सो फर्निचर परचेस केलं 50,000 रुपीज मध्ये. त्या फर्निचरचं बेनिफिट्स म्हणजे टेबल्स असतील, चेअर्स असतील, कबर्ड असतील, याचा उपयोग आम्ही लॉंग ड्युरेशन साठी 5 वर्ष, 10 वर्ष टेबलचा यूज आम्ही करणार आहोत, चेअरचा यूज करणार आहोत, म्हणजे त्याचा फायदा घेणार आहोत, त्याचा बेनिफिट घेणार आहोत. सो लक्षात घ्या, कोणताही खर्च केला की त्यापासून आपल्याला बेनिफिट मिळत असतं. एक साधा एक्झाम्पल, आपण टूथपेस्ट परचेस करतो. टूथपेस्ट पासून काय? टीथ क्लिनिंग हे आपल्याला बेनिफिट मिळत असतं. म्हणजे थोडक्यात कोणताही खर्च केला की त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट मिळत असतो. ओके. बसमध्ये बसलं, तिकीट काढलं, तिकीट घेण्यासाठी आम्ही खर्च केलाय, तर त्या बसचा काय फायदा झाला? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा आपल्याला काय मिळालाय? बेनिफिट मिळालाय, ट्रॅव्हलिंगचा बेनिफिट मिळालाय. सो एक्सपेंडिचर खर्चापासून आपल्याला काही ना काही बेनिफिट मिळत असतो. आणि हाच बेनिफिट आम्ही जेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, हा कसा असणार आहे कॅपिटल एक्सपेंडिचरच्या बाबतीत? लॉंग ड्युरेशन साठी. वेन बेनिफिट रिसिव्ड फॉर अ लॉंग ड्युरेशन, दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. की असा खर्च की ज्याच्यापासून आपल्याला दीर्घ कालावधीपर्यंत फायदा मिळत राहील, त्या खर्चाचं आपण काय म्हणतो? कॅपिटल एक्सपेंडिचर. नेक्स्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. काय? बेनिफिट received for short duration. अल्प कालावधीसाठी त्याचं काय मिळणार? फायदा मिळणार. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे काय? 1 year, एका वर्षापर्यंत. आणि हे काय? मोर दॅन 1 year, एका वर्षापेक्षा जास्त. म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स, द बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम सच एक्सपेंडिचर फॉर अ शॉर्ट ड्युरेशन मीन्स लेस दॅन 1 year. एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर तुम्हाला बेनिफिट मिळत असेल, फायदा मिळत असेल, तर त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणायचं आहे. आणि एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्हाला बेनिफिट मिळत असेल, फायदा मिळत असेल, तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचं. लक्षात ठेवा की ज्या खर्चापासून आम्हाला लॉंग टर्म, दीर्घ कालावधीपर्यंत फायदा मिळत राहणार आहे, त्याला म्हणणार आहोत कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि ज्याच्यात अल्प कालावधीपर्यंत फायदा घेणार आहोत आपण, त्याला म्हणायचंय
रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, सो याचे काही आपण एक्झाम्पल्स या ठिकाणी बघूया आणि मग पुढे जाऊ. द कॅपिटल एक्सपेंडिचर कशासाठी? द फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पर्पज ऑफ परचेस ऑफ फिक्स्ड असेट. फिक्स असेट परचेस करण्यासाठी जो केला जाणारा खर्च आहे तो म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर फॉर परचेस ऑफ फिक्स असेट. फिक्स असेट खरेदी. तर मग फिक्स असेट काय? फॉर एक्झाम्पल बिल्डिंग. ओके, त्यानंतर फर्निचर. ओके, त्यानंतर मशिनरी. ह्या पद्धतीने जे खर्च आम्ही करतो फिक्स असेट साठी केला जाणारा खर्च म्हणजे काय आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके, नेक्स्ट सेकंड एक्सपेंडिचर किंवा ह्या खर्चामुळे काय होणार आहे? when such expenditure help to increase efficiency of business or it help to increase profit. Okay, or or reduce cost. व्हेरी इम्पॉर्टंट. डिस्कस करूया आपण. बघा, आपण डिस्कस करतोय कॅपिटल एक्सपेंडिचर. याच्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा खर्च तुम्हाला सांगितलाय की एनी एक्सपेंडिचर फॉर द पर्पज ऑफ एक्वायरिंग और परचेस ऑफ फिक्स असेट. कोणताही खर्च की जो फिक्स असेट परचेस करण्यासाठी खरेदी करण्यासाठी केला असेल त्याला आपण म्हणणार आहोत कॅपिटल एक्सपेंडिचर. याच्यामध्ये पहिला आपण एक्झाम्पल घेतलं बिल्डिंग परचेस, फर्निचर, मशिनरी. हे सर्व काय झाले? हे सर्व झाले कॅपिटल एक्सपेंडिचर. लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड म्हटलं की एनी एक्सपेंडिचर विच हेल्प्स टू इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ द बिझनेस. आपल्या बिझनेसची एफिशियन्सी म्हणजे काय? उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी. ओके, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी केला जाणारा खर्च. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की आम्ही मॅन्युअली काम करत होतो आणि ऑटोमॅटिक मशीन्स त्या ठिकाणी आम्ही काय केलं? इन्स्टॉल केलं. काय झालं? एफिशियन्सी वाढली. काय झालं? हा कॅपिटल एक्सपेंडिचर झालं. सेकंड अगेन म्हणूया की बाबा 5 वर्ष मशिनरी वापरली होती आणि त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स थोडा कमी झाला होता. आम्ही त्या मशिनरीची दुरुस्ती केली, चांगल्या पद्धतीने ती अपडेट केली आणि तिची एफिशियन्सी वाढवली. तो जो खर्च झालाय तो खर्च काय? कॅपिटल एक्सपेंडिचर. सो ह्या पद्धतीने एनी एक्सपेंडिचर विच हेल्प्स टू इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ बिझनेस, आपल्या उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करत असेल एखादा खर्च तर त्याला देखील कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचं. मग मशिनरी 5 वर्ष वापरली आणि वापरून काय झालं? तिचा परफॉर्मन्स कमी झाला होता. आपण तिच्यावरती काम केलं, तिला अपडेट केलं, तिला दुरुस्ती केलं आणि तिचं परफॉर्मन्स वाढवला म्हणून काय झाली? एफिशियन्सी वाढली. कॅपिटल एक्सपेंडिचर. प्रॉफिट वाढवण्यासाठी मदत केलं असेल, म्हणजे एखादा एक्सपेंडिचर असा केला तुम्ही की त्याच्यामुळे तुमचं प्रॉफिट मध्ये वाढ होणार आहे. ओके, जसं आता तुम्हाला सांगितलं होतं किंवा मॅन्युअली आम्ही काम करत होतो आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी आम्ही त्या ठिकाणी आणली आणि आमचा प्रॉफिट वाढला. त्यामुळे काय झालं? ही कॅपिटल एक्सपेंडिचर. रिड्यूस कॉस्ट. कॉस्ट कमी होत असेल तरी देखील असं जो खर्च आपण करत असाल तर हा देखील कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये मोडतो. ऍक्च्युअली ऑल दीज 3 पार्ट्स आर रिलेटेड विथ ऍसेट्स. ऍसेट्सच्या परफॉर्मन्स मध्येच त्याच्यामुळे वाढ होणार आहे. म्हणजे एंड ऑफ दी काय रिझल्ट निघतो याचा की एनी एक्सपेंडिचर विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग ऍसेट और इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ ऍसेट. ओके, ह्या पद्धतीने ऍसेट वर केला जाणारा खर्च म्हणजे काय? कॅपिटल एक्सपेंडिचर. हे लक्षात ठेवायचे. त्याचे बेनिफिट एफिशियन्सी वाढणं, प्रॉफिट वाढणं, कॉस्ट कमी होणं, खर्च कमी होणं वगैरे ह्या गोष्टींसाठी त्याची मदत होते. सो लक्षात ठेवा कॅपिटल एक्सपेंडिचर. बेनिफिट रिसीव्ड फ्रॉम सच एक्सपेंडिचर फॉर अ लॉन्ग ड्युरेशन. अँड सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट, such expenses are used for the purpose of purchasing fixed asset. फिक्स असेट खरेदीसाठी किंवा फिक्स असेटची एफिशियन्सी वाढवण्यासाठी हा खर्च केला जातो. ओके,
नेक्स्ट आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दिस एक्सपेंडिचर इज रिकरिंग इन नेचर. रिकरिंग म्हणजे काय? डेली आम्हाला डेली रेग्युलरली बेसिसवरती, रिकरिंग म्हणजे रेग्युलर बेसिसवरती आम्हाला असा खर्च करावा लागणार. असं खर्च झाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेग्युलर एक्सपेंडिचर डे टू डे लाईफ मध्ये, बिझनेसच्या डे टू डे लाईफ मध्ये, दैनंदिन जीवनामध्ये बिझनेसच्या जे खर्च करावे लागतात ते झाले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. लेस दॅन 1 इयर आपण म्हटले शॉर्ट ड्युरेशन साठी बेनिफिट देतो. फॉर एक्झाम्पल सॅलरी टू दी वर्कर. एखादा कामगार काम करतोय त्याला आम्ही सॅलरी देतोय. सॅलरी देतोय म्हणजे काय झाला? हा शॉर्ट ड्युरेशन. एका महिन्याची सॅलरी दिली, 1 महिना काम केलंय, शॉर्ट ड्युरेशन. रेंट, कमिशन पेड, इंटरेस्ट पेड. सो ह्या पद्धतीने किंवा मटेरियल परचेस केलं असेल, हे जे खर्च आहे ते बिझनेसच्या डे टू डे रुटीन मध्ये जे खर्च होतात ते सर्व रेव्हेन्यू नेचरचे असतात. म्हणजे थोडक्यात एक शॉर्ट सांगायचं झालं तर बिझनेस मध्ये ऍसेटच्या व्यतिरिक्त जे डे टू डे रुटीन एक्सपेन्सेस आहे ते सर्वच्या सर्व रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात. मग स्टेशनरी या, प्रिंटिंग या, सॅलरी, वेजेस, परचेसेस, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, कमिशन्स, इन्शुरन्स प्रीमियम, हे सर्व रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे जे डे टू डे रुटीन वर्क, रुटीन लाईफ मध्ये बिझनेसच्या तुम्हाला करावे लागणार आहे. आणि हे एक सर्टन पिरियडला, लॉंग ड्युरेशन साठी आम्ही एकदा एक्सपेन्सेस केला की पुन्हा त्याची गरज भासत नाही आणि असे एक्सपेन्सेस ऍसेट वरती होतात. आता यामध्ये एक फार महत्वाचा भाग आपण पुढे डिस्कस करतोय. तुम्हाला आताच सांगितलं की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कसे असणार आहे? रिकरिंग नेचरचे, म्हणजे डेली दैनंदिन लाईफ मध्ये. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अगेन डिवाइडेड इनटू 2 कॅटेगरी. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पुन्हा 2 भागामध्ये विभागले जातात. एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि सेकंड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अगेन डिवाइडेड इनटू 2 कॅटेगरी, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता तुम्ही म्हणाल सर एवढं का करायचं, एवढं क्लासिफिकेशन का करायचं, एवढे वेगवेगळे टाइप्स का करायचे? तर याचं सर्वात महत्वाचं कारण कंट्रोलिंग पर्पज. ओके, फॉर द पर्पज ऑफ कंट्रोलिंग द कॉस्ट, कंट्रोलिंग द एक्सपेन्सेस, त्या एक्सपेन्सेस वरती लक्ष ठेवण्यासाठी, व्यवस्थित क्लासिफाय करण्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन करतो. प्रायमरी स्टेजला आपण क्लासिफिकेशन केलं होतं कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अगेन डिवाइडेड इनटू 2 कॅटेगरी, दॅट इज डायरेक्ट एक्सपेंडिचर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग डायरेक्ट कशाला म्हणायचं आणि इनडायरेक्ट कशाला म्हणायचं आपण इकडे जातोय. ऑल दोज एक्सपेन्सेस विच आर डायरेक्टली रिलेटेड with activity or आपण म्हणूया पर्पज, activity or purpose of business. For example, all those expenses which are directly related with production activity, trading activity. ओके, प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीशी जे डायरेक्टली रिलेटेड आहे. ओके, लक्षात ठेवा. आपल्याला एक्झाम्पल्स द्यायचे, जागा ठेवा तुम्ही. डायरेक्ट ऑल दोज एक्सपेन्सेस विच आर डायरेक्टली रिलेटेड विथ ऍक्टिव्हिटी और पर्पज ऑफ द बिझनेस. काय लिहिलंय? ऍक्टिव्हिटी और पर्पज म्हणजे काय? तर बिझनेसचा जो मुख्य हेतू आहे. आता खऱ्या अर्थाने बिझनेस म्हणायचे झाले तर 3 प्रकारचे: ट्रेडिंग बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आणि सर्व्हिस. ओके, ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस. आता याच्यामध्ये ट्रेडिंग बिझनेस मध्ये काय केलं जातं? एका व्यक्तीपासून मालाची खरेदी केली जाते आणि दुसऱ्याला विकलं जातं. स्टेशनरी शॉप असतील, ग्रोसरी शॉप असतील, किराणा मालाचे दुकान, ते काही उत्पादन करत नाही, तयार करत नाही काहीच. ट्रेडिंग बिझनेस मध्ये काय करतात? ते एका व्यक्तीपासून विकत घेतात, दुसऱ्याला विकतात. या पद्धतीने हा झाला ट्रेडिंग बिझनेस. दुसरं मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस म्हणजे रॉ मटेरियल, कच्चा माल विकत घेतात, त्याच्यापासून पक्का माल तयार करतात. आणि तिसरं सर्व्हिस इंडस्ट्री. ओके, सो ह्या सेवा देणं.
हॉटेलिंग असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंट, ऍडव्होकेट हे काय देतात, सेवा देतात. ओके, सो ह्या पद्धतीने 3 कॅटेगरीच्या बिझनेसच्या आहे. आपण इथे फार महत्वाचं म्हटलं की जी ऍक्टिव्हिटी आहे बिझनेसची त्याच्याशी डायरेक्टली रिलेटेड. मग पहिला बिझनेसचा टाइप आपण घेतला ट्रेडिंग बिझनेस. ट्रेडिंग बिझनेस मध्ये काय होतं, एक्झाम्पल घेतलं स्टेशनरी शॉप. स्टेशनरी शॉपकीपर काय करणार आहे, होलसेलर पासून स्टेशनरी परचेस करणार आहे आणि रिटेल मध्ये स्टुडंट्स वगैरे यांना ते विकणार आहे. आलं लक्षामध्ये. मग याचा पर्पज काय झाला, बिझनेसचा ऍक्टिव्हिटी काय झाली, परचेसिंग ऑफ द गुड्स मीन्स द स्टेशनरी अँड सेलिंग ऑफ द स्टेशनरी. दॅट इज ऍक्टिव्हिटी और पर्पज झाला. ग्रोसरी शॉपचं काय झालं, ग्रोसरी आयटम जे आहे बिस्किट्स, चिप्स, शुगर, ओके, व्हेरियस प्रोडक्ट्स, ठीक आहे, वेगवेगळे जे किराणा माल दुकानात जेवढं काय मिळतं ते तो काय करतो, किराणा दुकानदार किंवा तो ग्रोसरी शॉपकीपर एका व्यक्तीपासून होलसेल मधून विकत घेतो आणि रिटेल मध्ये दुसऱ्या व्यक्तीला विकतो. हे झालं त्याची ऍक्टिव्हिटी. या ऍक्टिव्हिटीशी डायरेक्टली रिलेटेड जे खर्च आहे ते सर्व खर्च झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण ट्रेडिंग बद्दल बोलू. आता जाऊया मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस म्हणजे उत्पादन करणारे बिझनेस. आता याच्यामध्ये उत्पादन, उदाहरणार्थ टाटा मोटर्स कार तयार करते. आता कार तयार करण्यासाठी टायर्स वेगवेगळे नियर अबाउट 3000 to 3500 पार्ट्स लागतात. टायर्स असतील, तशी मेटल शीट असेल, ग्लास असतील, वायरिंग असेल, लाईट्स असतील, अशा वेगवेगळ्या खूप सारे आयटम्स लागतात. मग टाटा मोटर्स काय करते, एका व्यक्तीपासून विकत घेते वेगवेगळे पार्ट्स, ते असेंबल करते, त्याची कार तयार करते. चॉकलेट इंडस्ट्री असेल, दूध, साखर याच्यावरती प्रोसेस करून, म्हणजे दूध आणि साखर याच्यावर प्रोसेस करून त्याचा फ्लेवर वगैरे वापरून त्याचं काय करते, चॉकलेट तयार करते. म्हणजे थोडक्यात दूध आणि साखरेचं रूपांतर चॉकलेट मध्ये होणार आहे, रूपांतर होत आहे, रॉ मटेरियलचा बदल होत आहे. हे झालं मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. मॅन्युफॅक्चरिंग इथे ऍक्टिव्हिटी काय झालं, प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी, उत्पादन करताय. या प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असणारे सर्व खर्च काय झाले, डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे आता इथे आम्ही म्हटलं दूध, साखर परचेस करतोय चॉकलेट तयार करण्यासाठी, हा खर्च काय झाला, डायरेक्ट एक्सपेन्सेस. येते लक्षामध्ये. म्हणजे परचेसेस, गुड्स परचेस. गुड्स कशाला म्हणायचंय की आपला बिझनेस ज्याच्यामध्ये ट्रेडिंग करतो किंवा ज्याचं उत्पादन करतो त्याला गुड्स म्हणायचं. आपला बिझनेस ज्याचं उत्पादन करतो किंवा ज्याचं ट्रेडिंग करतो अशा सर्व गोष्टींना म्हणायचं आहे गुड्स. लक्षात आहे, ट्रेडिंग बिझनेस असेल तर तो खरेदी विक्रीचा व्यवसाय म्हणजे स्टेशनरी शॉप. स्टेशनरी काय झालं, स्टेशनरी शॉपकीपर साठी गुड्स. ओके, चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे, याच्यामध्ये दूध, साखर हे काय झाले गुड्स, आणि तयार झालेला पक्का माल, फिनिश गुड्स काय झाले, चॉकलेट्स. हे गुड्स की जी ऍक्टिव्हिटी करतो बिझनेस ते झाले गुड्स. पण परचेस ऑफ द गुड्स हा डायरेक्ट आहे, म्हणून त्याला आपण परचेस. ओके, परचेस ऑफ द गुड्स ज्याच्यामध्ये बिझनेस करतो आपण, जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाशी रिलेटेड. फर्निचरचा बिझनेस करतोय, मग फर्निचर काय झाले गुड्स. कारचा बिझनेस, टाटा मोटर कारचा बिझनेस, कार काय झाले गुड्स. MRF टायर्स, टायर काय झाले गुड्स. सो ह्या पद्धतीने याची परचेस जे करतो आपण, गुड्स परचेस केलं ते झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस. सेकंड, एनी एक्सपेन्सेस फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग ऑफ द रॉ मटेरियल. रॉ मटेरियल कच्चा माल वाहून आणण्याचा जो खर्च आहे त्याला आपण म्हणतो कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हा काय, कॅरेज इनवर्ड कच्चा माल रॉ मटेरियल वाहून आणण्याचा खर्च. म्हणजे विक्रेता जो ज्याने विकला तो माल त्याच्यापासून आपल्या बिझनेसच्या प्लेस पर्यंत वाहून आणण्याचा जो खर्च आहे रॉ मटेरियल, लक्षात ठेवा, रॉ मटेरियल कॅरी करण्याचा, वाहून आणण्याचा जो खर्च आहे तो कॅरेज इनवर्ड, तो देखील काय डायरेक्ट एक्सपेन्सेस. बिकॉज इट इज डायरेक्टली रिलेटेड परचेसेस. आपण मटेरियल परचेस केलं ते वाहून आणतोय म्हणजे काय काय झालं, डायरेक्ट एक्सपेन्सेस. थर्ड, फॅक्टरी एक्सपेन्सेस. ओके, प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल त्याचा फॅक्टरी एक्सपेन्सेस. फोर्थ, पॉवर. आता पॉवर म्हणजे काय, तर मशिनरी जे असणार आहे आपल्या व्यवसायातील, आपल्या फॅक्टरीतील या मशिनरी चालवण्यासाठी हाय व्होल्टेज जी इलेक्ट्रिसिटी लागते त्याला पॉवर म्हणतो. नेक्स्ट,
फिफ्थ वेजेस. ओके, वेजेस. सो वेजेस देखील काय झाले, वेजेस म्हणजे काय, जो वर्कर प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी डायरेक्टली इन्व्हॉल्व आहे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ कार्पेंटर, सुतार काय करतोय, हा फर्निचर तयार करतोय, तर त्याला जे देतोय दॅट इज वेजेस, हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. सो ह्या पद्धतीने असे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे की जे आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला घेत असतो. ओके, त्याच्यावरती डिस्कस करूया. आणि लक्षात येईल डायरेक्ट एक्सपेन्सेस ऑल दोज एक्सपेन्सेस विच आर डायरेक्टली रिलेटेड विथ प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी और बिझनेस ऍक्टिव्हिटी, दॅट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, ऑल सच एक्सपेन्सेस आर सपोर्टिव्ह एक्सपेन्सेस. सपोर्टिव्ह आपल्या बिझनेसची जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा आपला बिझनेसचा जो पर्पज आहे, आपल्या बिझनेस मध्ये सपोर्टिव्ह जे एक्सपेन्सेस, मग फॉर एक्झाम्पल किंवा त्याला आपण म्हणूया ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ओके, ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कंट्रोलिंग. ओके, ऑफिस एक्सपेन्सेस, हे सर्व खर्च काय असणार आहे, इनडायरेक्ट. याचा प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी संबंध नाही, बट दे हेल्प टू द प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी, दे हेल्प टू द बिझनेस फॉर द पर्पज ऑफ रनिंग द बिझनेस. मग लीगल एक्सपेन्सेस, हे सर्व काय झाले, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे याच्यामध्ये सॅलरी असेल, ओके, सॅलरी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, असे खूप सारे एक्सपेन्सेस आहेत. इथे सर्वच्या सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्स, स्टेशनरी एक्सपेन्सेस, प्रिंटिंग एक्सपेन्सेस वगैरे वगैरे, हे सर्व काय झाले, इनडायरेक्ट एक्सपेन्स. मग त्याचा आपण भाग केले काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, ऑफिस असेल, लीगल एक्सपेन्सेस, सर्व काय झाले, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑफिस रिलेटेड, डॉक्युमेंटच्या रिलेटेड वगैरे वगैरे सर्व खर्च काय झाले, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. directly related with production activity or business activity, that is direct expenses. And indirect expenses, its support to the business, that is indirect expenses. Okay, काही डाउट्स असले तुम्ही मला पुन्हा विचारू शकता नंतर. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस. लक्षात आला असेल तुमच्या. अजून एक महत्त्वाचा तिसरा एक्सपेन्सेस बाकी आहे, तो आपण घेतोय. बघा या ठिकाणी काय काय म्हटलं, कॅपिटल एक्सपेंडिचर. फर्स्ट काय म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर. सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि आता थर्ड घेतोय, थर्ड डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बघा तीन टाइप झाले, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, आता डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय की such expenditure which is revenue in nature, ओके. काय आहे, एक प्रकारचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, बट बेनिफिट रिसीव्ड फ्रॉम such expenditure for more than 1 year. ओके, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर एक प्रकारचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहे, मात्र याच्यापासून जो बेनिफिट आपल्याला मिळणार आहे तो एका वर्षापेक्षा जास्त. रेव्हेन्यू काय सांगतो की एका वर्षापेक्षा कमी बेनिफिट मिळणार आहे. डिफर्ड रेव्हेन्यू आहे रेव्हेन्यूच, मात्र याच्यापासून आपल्याला जो फायदा मिळणार आहे एका वर्षापेक्षा जास्त. उदाहरणार्थ ऍडव्हर्टाइजमेंट काय झालं, आताच आपण डिस्कस केलं. ऍडव्हर्टाइजमेंट काय झाली, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता एक्झाम्पल घ्या की बाबा आम्ही एका आमच्या प्रोडक्टची ऍड करण्यासाठी एक बेस्ट ऍक्टर अक्षय कुमार याला हायर केलं आणि अक्षय कुमारने 10 कोटी रुपये घेतले. आता एका वर्षात आम्ही ती ऍड दाखवणार का नाही, त्याच्याबरोबर अक्षय कुमार बरोबर करार झाला 4 वर्षांचा. ओके, 10 कोटी रुपये दिले, 4 वर्षांचा करार झाला. सो ह्या ऍडव्हर्टाइजमेंट पासून आम्ही किती वर्ष बेनिफिट घेणार आहोत, 10 वर्षांसाठी. लक्षात घ्या, अक्षय कुमार हायर केलाय, छान प्रोडक्ट आम्हाला सेल करायचा आहे. हा प्रोडक्ट सेल करण्यासाठी अक्षय कुमार ऍज अ ब्रँड अँबॅसेडर आम्ही हायर केला.
4 वर्षे करार झाला अक्षय कुमार आणि आपल्या प्रोडक्ट आपल्या बिझनेस मध्ये, आणि म्हणजेच या ऍडव्हर्टाइजमेंट पासून आम्ही 4 वर्ष बेनिफिट घेणार आहोत 10 कोटी रुपये. सो ह्या पद्धतीने हे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस काय झाले, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. ऍडव्हर्टाइजमेंट काय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, मात्र बेनिफिट किती वर्षी घेणार आहोत, 4 वर्ष. म्हणून याला म्हणायचंय डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बेनिफिट रिसीव्ड फ्रॉम सच एक्सपेंडिचर फॉर मोर दॅन 1 इयर. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आम्हाला याचा बेनिफिट, आम्हाला याचा फायदा मिळणार आहे. आणि मग ते 10 कोटी आम्ही 4 वर्षांमध्ये विभागून टाकणार आहोत. ओके, 2.5 2.5 2.5 2.5 ओके, अडीच या पद्धतीने. सो लक्षात आलं असेल हे एक्सपेंडिचर काय काय बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू मध्ये 2, डायरेक्ट एक्सपेंडिचर, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, आणि तिसरा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नोट बनवायची याच्यावरती छान. पुढे जातो आपण रिसिप्ट कडे. पुढे जातो रिसिप्ट. Receipt. There are 2 types of receipts, same like as expenditure. Capital receipts and revenue receipts. Capital receipts and revenue receipts. आता capital receipts कशाला म्हणायचं, all such receipts. पहिले रिसिप्ट म्हणजे काय आपण बघू. रिसिप्ट म्हणजे काय, तर आपल्या बिझनेसने कॅश जी रिसीव्ह केलेली आहे, इनवर्ड ऑफ द कॅश, कॅश येते बिझनेस मध्ये, लक्षात येत आहे. एक प्रकारे आपण त्याला इन्कम म्हणू शकतो. इन्कम आणि रिसिप्ट थोडं कसं डिफर आपण बोलूया त्याच्यावरती. एक प्रकारे आपल्या बिझनेसने रिसीव्ह केलेला इन्कम, आपल्या बिझनेसला झालेला इन्कम, थोडक्यात असं म्हणूया कॅश इनवर्ड. अरे इन्कम आणि रिसिप्ट पुन्हा थोडं वेगळं आहे, बोलूया आपण त्याच्यावरती. सध्या लक्षात आहे रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे काय, तर कॅश रिसीव्ड बाय द बिझनेस. रिसीव्ड म्हणजे काय, कॅश रिसीव्ड बाय बिझनेस. बिझनेसने रिसीव्ड केलेली कॅश, बिझनेस मध्ये आलेली कॅश म्हणजे रिसिप्ट. मग रिसिप्ट 2 प्रकार, कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट. आणि रेव्हेन्यू कुठून येणार आहे, फ्रॉम द सेल ऑफ असेट. एसेटच्या विक्रीतून आलेली कॅश कॅपिटल रिसिप्ट झाले. सेकंड, कॅश रिसीव्ड फ्रॉम इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स, शेअर्सच्या विक्रीतून आलेली कॅश. थर्ड, डिबेंचर इश्यू करून आलेली कॅश. ओके, डिबेंचर इश्यू केले त्यापासून आलेली कॅश. सो ह्या पद्धतीने फोर्थ, तुम्ही लोन इन्व्हेस्टमेंट असेल तुमची एखादी, इन्व्हेस्टमेंट सेल केली किंवा इन्व्हेस्टमेंट दिली आणि त्यापासून तुम्हाला काय मिळाले, कॅश. सो सेल ऑफ ॲसेट, कॅश रिसीव्ड फ्रॉम इश्यू ऑफ शेअर्स, शेअर्सच्या विक्रीतून आलेली कॅश. डिबेंचर इश्यू करून आलेली कॅश, इन्व्हेस्टमेंट सेल करून आलेली कॅश, अशा सर्व कॅश हे काय झालं, कॅपिटल रिसिप्ट. या रिकरिंग नेचर आहे का, बिझनेसच्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला हे असे रिसिप्ट भेटतात का, तर अजिबात नाही. हा रिसिप्ट आफ्टर सर्टन पिरियड, विशिष्ट कालावधीनंतर, केव्हा 1 वर्ष 2 वर्षातून एखाद्या वेळेस, या पद्धतीने रिकरिंग नेचर नाही. मंथली तुम्हाला रोज रुटीन मध्ये भेटणार नाही. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट. हा फार महत्वाचा आहे, या रिकरिंग इन नेचर, रिकरिंग नेचरच्या. ओके, रिकरिंग म्हणजे काय, डे टू डे लाईफ मध्ये, बिझनेसच्या डे टू डे लाईफ मध्ये, डे टू डे रुटीन मधून जो इन्कम बिझनेसला होतो, जी कॅश बिझनेस रिसीव्ह करते, त्याला आपण म्हणूया रेव्हेन्यू रिसिप्ट. येते लक्षात. तर कंटिन्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल कमिशन रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट,
इंटरेस्ट रिसीव्ह केला असेल. ओके, सो ह्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांतून बिझनेस मध्ये जी कॅश येते, डिव्हिडंड रिसीव्ह केला असेल. सो बिझनेस मध्ये other than sale of asset or अशा फिक्स नेचरच्या ज्या ऍसेट्स विक्रीतून आलेली कॅश सोडून इतर डे टू डे रुटीन मध्ये जी कॅश बिझनेस मध्ये जमा होते त्याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतो. डेटर्स पासून कलेक्शन असेल, कलेक्शन फ्रॉम डेटर्स. सो अशा पद्धतीने फिक्स एसेट पासून तुम्हाला जे कलेक्शन होतंय ते कॅपिटल असेल आणि करंट एसेट पासून तुम्हाला जर कलेक्शन होत असेल तर ते रेव्हेन्यू रिसिप्ट. ओके, सो कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू रिसिप्ट लक्षात ठेवायचंय. ओके, त्यापुढे आपण रिसिप्ट्स इन्कम मीन्स एक्सपेंडिचर आणि इन्कम जसं बघितलं, सॉरी एक्सपेंडिचर रिसिप्ट जशा बघितल्या तशाच इन्कम म्हणजे काय, पेमेंट म्हणजे काय, त्यातला काय डिफरन्स आहे का, रेव्हेन्यू कशाला म्हणायचं, या सर्व नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ओके, रेव्हेन्यू काय आहे, ओके, त्यानंतर इन्कम एक्सपेंस सर्व याचे शॉर्ट टर्म मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरला इथे थांबतोय आपण. नोट डाऊन करून ठेवायचे, काही शंका असतील तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता. थँक्यू स्टुडंट्स.